आजच्या यांत्रिक युगात आरामदायी जीवन जगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रदूषण वाढीला हातभार लागत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। केंद्र सरकारच्या सफर उपक्रमांतर्गत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मुंबईतलं वातावरण असंतुलित झाल्याचं स्पष्ट झाल्यानं इथल्या जीवनमानाविषयी काळजी व्यक्त होत आहे। मुंबई तसंच राज्यातल्या अन्य महानगरांमधल्या वायू प्रदूषणाचा निर्देशांक हा धोकादायक पातळीवर पोहोचल्याचं सफरची आकडेवारी सांगते। या वाढत्या वायू प्रदूषणाचं स्वरूप, त्याची कारणं, अशा स्थितीत घ्यायची काळजी याविषयी चर्चा करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक विद्याधर वालावलकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। विद्याधरजी नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। सफर या उपक्रमाअंतर्गत जो अहवाल आलेला आहे, अर्थात तो अहवाल धक्कादायक असला तरी तो अनपेक्षित निश्चित नाहीये, कारण त्याची आपल्याला कुठेतरी कल्पना होतीच की जे वायू प्रदूषण वाढले, गेल्या काही मुंबईतली काही उपनगर घेऊया किंवा राज्यातल्या अनेक शहरांचा त्याच्यात उल्लेख आहे। आणि आपण बघतो की तापमान असेल किंवा हे वायू प्रदूषण असेल, तसं दैनंदिन जीवनात आपल्याला सतत सामना करायला लागतो, सतत आपल्याला त्या आजार उद्भवतात, अनेक गोष्टी असतात। मुळात सफरचा जो अहवाल आहे त्यात आणखीन काय काय त्याच्यात नमूद करण्यात आलं? नाही, आतापर्यंत आपण अनेक वेळेला प्रदूषण आहे असं म्हणतो, परंतु या अहवालाने पहिल्यांदा असं स्पष्ट केलं की त्या प्रदूषणाची मात्रा किती आहे। म्हणजे आपण वायू प्रदूषण किती आहे असं काही सांगू शकत नव्हतं आतापर्यंत। कदाचित काही ठिकाणी आलेला वास, धूर किंवा अस्वस्थता किंवा त्या परिसरामध्ये पसरलेला ब्रॉन्कायटिस सारखा एखादा रोग, इथपर्यंत त्याची मर्यादा होती। परंतु आता हा जेव्हा म्हणजे याच्यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे NOx किती, SOx किती अशा प्रकारचे काही रिपोर्ट दाखवले जायचे, परंतु त्याच्यातनं सर्वसामान्य माणसाला कळत नव्हतं की ह्याच्यातनं मला काय होतंय। आणि आता याच्यामुळे असं स्पष्ट झालं की त्याचा एक निर्देशांक आहे आणि तो निर्देशांक या ते याच्यामध्ये म्हणजे 300च्या वर असला तर ते पुअर क्वालिटी आहे, 280 ते 300च्या मध्ये असला तर ती धोकादायक क्वालिटी आहे। हे लोकांना आता कळायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आता मला होणारा अस्वस्थता किंवा मला होणारा श्वसनाचा त्रास याचं नातं मी कदाचित या नंबरशी आता जोडू शकतो। बरोबर आहे। आणि कोणीही आता या संदर्भात मध्ये अशा प्रकारचा निर्देशांक काढण्यासाठी जर दूरदर्शनवरती आपल्या टेलिव्हिजन तुमच्या कॉम्प्युटरवरती जर ते टाईप केलं तर त्याच्यातनं आपल्याला त्याचा निर्देशांक मिळतोय, प्रत्येक शहराचा मिळतोय। बरोबर। आणि त्यामुळे आपल्याला सहजपणे रिलेट करता येतं की आज माझी जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता या वायू प्रदूषणाशी निगडीत आहे का, हे मला सहज रिलेट करता येईल। वायू प्रदूषणाचा निर्देशांक सरासरी असा किती असतो? मला वाटतं राज्यातले अनेक शहर, मुंबई तर आहेच आहे, मुंबईतले काही ठराविक भागही त्यांनी दिलेले आहेत, किती सरासरी असतो आणि वायू प्रदूषणाचे नेमके परिणाम आता काय बघायला मिळतात आपल्याला? त्यात त्यांनी असं म्हटलं की हवेतल्या जड मूलद्रव्यांचं प्रमाण वाढलं, असं एक हे आहे, काय कारण आहे त्याचं? नाही, त्याची काही लिमिट्स त्यांनी दिलेली आहेत। म्हणजे साधारणपणे 0 ते 50 किंवा 50 ते 100 इथपर्यंत फार त्रास काही कोणाला होणार नाही, परंतु जे ससेप्टेबल असतील म्हणजे लहान मुलं असतील विशेषतः किंवा वृद्ध गृहस्थ असतील किंवा आजारी गृहस्थ असतील त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो। साधारणपणे 150च्या पुढची जी रेंज आहे ना, म्हणजे 150च्या वरती जर तो निर्देशांक गेला तर सर्वसामान्य माणसाला त्याचा काही प्रमाणामध्ये त्रास जाणवू शकतो। म्हणजे जाणवू शकतो की आजची हवेची क्वालिटी जी आहे ना ती फार चांगली नाहीये असं जाणवू शकतं। परंतु जर तो 200च्या पुढे गेला तर तो प्रत्येकाला हॅझार्डस असू शकतो, प्रत्येकाला। म्हणजे काही ना काही प्रमाणामध्ये त्याला त्याची जाणीव होऊ शकते। आणि जर त्याने 300 क्रॉस केलं तर तुम्ही घरात बसणं युक्त आहे, घरातनं बाहेर पडणं युक्त नाही, अशी क्वालिटी। म्हणजे 314च्या आसपास तो नवी मुंबईत गेलेला आहे। म्हणजे धोक्याची पातळी ओलांडून पलीकडे गेलेली सुद्धा मर्यादा आपल्या मुंबईच्या आसपास आहे आता। मुंबईत सुद्धा मालाड सारख्या ठिकाणी तो 300च्या वरती गेलेला आहे। बरोबर। आणि म्हणून ही थोडीशी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने वाजणारी एक धोक्याची घंटा आहे। बरोबर। विद्यार्थी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे। आपण मुंबईच्या जरा बाहेर गेलो किंवा निसर्गाच्या जवळ गेलो, आपण म्हणतो की कळतं की आपण काहीतरी श्वास घेतो याची जाणीव आपल्याला बाहेर होते, की तेव्हा काहीतरी कुठेतरी चुकतं हे आपल्याला कळत असतं। आपण जे म्हटलं मालाड म्हटलं, नवी मुंबई म्हटलं, हे जे प्रदूषणाचा निर्देशांक आहे हा धोकादायक पातळीवर जाण्याचे कारण अर्थातच मानवनिर्मितच आहेत, पण कुठेतरी मी नियमावली पाळली गेली नाही, कायदे पाळले गेले नाहीत असं तिथे होतं। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी हवेचा दर्जा प्रत्येक वेळी म्हटलेला आहे। हवेचा दर्जा म्हणजे काय असतं आणि चांगली हवा म्हणजे काय, त्याचं म्हणजे आपल्याला फक्त अनुभवतो आपण ते, पण त्याचं काही शास्त्रीय व्याख्या आहे का त्याची? नाही, हवेचा दर्जा म्हणजे हवेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनावश्यक वायू नसणं आणि त्याच्यातनं हवेचा दर्जा तुम्हाला ठरवता येऊ शकतो। आणि मग सर्वसामान्य माणसाला काही एक मूलभूत त्यांनी अभ्यासांती एक ठराविक मर्यादा ठरवली आहे की या मर्यादेपर्यंत हे टॉक्सिकंट्स किंवा अशा प्रकारचं पार्टिक्युलेट मॅटर हे हवेत असलं तर सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही। परंतु
हे सगळे जे ठरवलेले गोष्टी आहेत ना, ह्या माणूस सदृश आहेत. म्हणजे परत एकदा मी मगाशी जे म्हटलं ते की लहान मुलाला आणि वृद्ध माणसाला त्रास होईल, सर्वसामान्य माणसाला होणार नाही. म्हणजे त्रास होत नाहीये का त्या पोल्युशनचा? तर तो होतोच आहे ना. बरोबर. म्हणजे तो त्रास होत आहे, परंतु तो टॉलरेबल आहे कदाचित. आपण म्हणजे सकाळी उठून तुम्ही जर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जात असाल आता, तर त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेला असलेली प्रदूषणाची मात्रा सगळ्यात जास्त आहे, असा हा अहवाल सांगतोय. म्हणजे ज्या स्वच्छ हवेसाठी आपण घरातून बाहेर पडायचं आणि बाहेर जाऊन आपण आणायचं काय, म्हणजे विशेषतः आपण जेव्हा एक्झर्शन करतो, म्हणजे धावलो की आपला श्वासोच्छवास जास्त जोरात होतो, त्यावेळेला सगळं सगळं पोल्युशन आपण आतमध्ये ओढून घेतो, अशुद्ध हवाच आपण ओढून घेतोय. आणि हे त्यातलं धोकादायक आहे. म्हणजे आपल्याला न कळत आपण अशा अनेक गोष्टी करतोय की त्यातनं हे पोल्युशनचा आपल्यावरती जो परिणाम होणार आहे तो अधिक व्हावा की अधिक व्हायला उपयोगी ठरेल अशा स्वरूपाचं आपलं वर्तन चालू आहे. जर कुठली नियमावली, मग अशी प्रश्न मी विचारला, नियमावली किंवा कायदे पाळले गेले नाहीत किंवा शहरीकरण ही एक अपरिहार्य गरज आहे आणि आता महाराष्ट्रातील अनेक शहरं आपण बघतो की शहरी गावं आहेत पण शहरीकरणाकडे त्याचं चालू आहे. औद्योगिक क्रांती असेल, हे औद्योगिकीकरण असेल, हे सगळे अपरिहार्य गोष्टी आहेत. मग कुठे कायदे पाळले गेले पाहिजेत, कुठे कायदे पाळले गेले जात नाहीयेत? नाही, कायदे भरपूर आहेत. कायदे पालन करणाऱ्या काही, म्हणजे कायदे पालन करायला लावणाऱ्या काही यंत्रणा सुद्धा आहेत आणि किंबहुना काही प्रकारचे लोक असे आहेत की जे या कायद्याचं पालन करतात. पण तरी सुद्धा एक मोठा समाजाचा भाग असा आहे की ज्या समाजाच्या भागाला आपण या कायद्याचं पालन केलं नाही याचा काय परिणाम होतो हे दृश्यमान होत नाही. म्हणजे कुठेही वायू प्रदूषण होणारं ते दिसत नाही ना. दूर एका थोडा वेळ असला आणि तो थोड्या वेळाने निघून गेला तर लोकांना असं वाटतं की मी माझ्याकडचं जे काही खराब भाग होता तो नष्ट करून टाकला. म्हणजे माझ्याकडचं सॉलिड कचरा जो आहे त्याला मी आग लावली आणि तो थोड्या वेळामध्ये अदृश्य झाला, म्हणजे मग मी त्याचं डिस्पोजल केलं. अशा स्वरूपाची दृढ धारणा अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आणि अनेक उच्चपदस्थ कारखान्याच्या मालकांमध्ये आढळून येते. आता या स्वरूपाची जी भावना आहे ना, ही लोकांच्या वैज्ञानिक म्हणजे त्यांना शहाणं करण्यातनंच ती दूर करता येईल. कुठल्याही प्रकारचं ज्वलन करणं आणि ते अपुऱ्या टेम्परेचरमध्ये करणं, याच्यातून जे पार्टिक्युलेट मॅटर तयार होतं हा सगळ्यात मोठा धोकादायक भाग आहे. आणि जेव्हा ते अपुऱ्या तापमानाला जेव्हा आपण ज्वलन करतो ना, तेव्हा त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या पार्टिक्युलेटमध्ये सगळ्यात मोठे जे पार्टिक्युलेट आहेत, म्हणजे सगळ्यात छोट्या साईजचे, म्हणजे ज्याला कदाचित तुम्ही नॅनो साईजचे म्हणू शकता, त्याच्यावरती तर अजून संशोधन चालू आहे. अजून त्याच्यातल्या होणाऱ्या परिणामांची आपल्याला माहिती पण नाही आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या प्रदूषणावरती आपण सगळेच लोक आपण आता टॉलरंट झालो असा विचार करून शहरामध्ये राहण्याचा प्रयत्न आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की मुंबईच धारावीच्या इथून तुम्ही जर गेलात, ते जे प्लास्टिक जे काय जाळत असतात, तुम्हाला तिथे लगेच जाणीव होतं की अशा प्रकारे इथे प्रदूषण असणार, पण आपण हळहळ व्यक्त करतो, त्या पलीकडे आपण काही करत नाही. हे जे वायू प्रदूषण जे होतंय, मग ते त्यात इंडस्ट्री बेल्ट असेल किंवा अशा घरगुती यातनं सुद्धा होत असेल, मूळ सुरुवात त्याची कुठून करायची ते प्रदूषण कमी करण्यासाठी? खरं म्हणजे मला समजलं पाहिजे की या प्रदूषणाला कोणतरी तिसरा माणूस जबाबदार नाही, पहिल्यांदा मी जबाबदार आहे. कारण मी वापरलेलं व्हेकल किंवा मी व्हेकलचा करणारा वापर, चुकीचा वापर, किंवा माझ्या व्हेकलचं मी मेंटेनन्स पण न ठेवणं, याच्यातून सुद्धा पोल्युशन होतंय. माझ्या परिसरातला कचरा जाळणं, माझ्या परिसरामध्ये मी सगळ्या प्रकारची टॉक्सिकंट्स आहेत ती फवारणं, हे सगळे वायू प्रदूषणाचे परिणाम आहेत. म्हणजे त्याच्यापासून होणारे परिणाम आहेत लोकांवरती. आणि त्यामुळे हे जेव्हा मी प्राथमिक पातळीवरती माझ्या घरामध्ये करायला सुरुवात करतो ना, तेव्हा मी माझ्या वर्कप्लेसवरती सुद्धा हे करायला सुरुवात करतो. बरोबर. आणि हळूहळू मग समाजामध्ये अनेक माणसं हे फॉलो करायला सुरुवात करतील. दुसऱ्या बाजूने आपले जे कायदा याच्यामध्ये जे केलेले आहेत, ते कायद्याचं अत्यंत नीट पद्धतीने पालन व्हावं याच्यासाठी ज्या यंत्रणा आहेत त्यांनी अत्यंत दृढपणे काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रिक्टच राहायला पाहिजे. कसं असतं की एअर पोल्युशनची तक्रार केल्यानंतर तो माणूस तिथे पोहोचेपर्यंत ते एअर पोल्युशन अदृश्य झालेलं असतं. म्हणजे ते व्हिजिबली दिसणं आणि त्याचा पुरावा गोळा करणं हे इतकं कठीण आहे. आणि त्यामुळे याची जी यंत्रणा आहे ती इतकी वेगवान पाहिजे की अशा प्रकारची इन्सिडन्स घडल्यानंतर त्याच्यातल्या जबाबदार माणसाला लगेचच्या लगेच शोधून त्याला शासन करणारी एक पद्धतशीर यंत्रणा आपण नीट पद्धतीने उभी केली. बरोबर. अशा एक दोन चांगल्या प्रकारच्या गोष्टी केल्या ना तर आपण काही प्रमाणामध्ये, पण सगळ्यात शेवटी माणसाच्या परिवर्तनामध्येच याचं उत्तर आहे. बरोबर आहे. म्हणजे मी जर बदलायचं ठरवलं तरच याच्यातनं उत्तर निघेल. बरोबर आहे. नागरिकांनी याच्यापासून बचावासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण हे झालं प्रदूषण वर आळा घालण्याचं, पण आता जे आपण जे भोगतोय, आपण ज्याला सामोरं जातोय, त्यासाठी काय अशी वेगळी खबरदारी, काळजी घेता येणं शक्य आहे आता? हा, खरं म्हणजे ज्या पद्धतीचं आज तरी तुम्हाला वातावरण दिसतंय की रात्रीच्या वेळेला एकदम
तापमान खाली झालेलं आहे. सकाळ दुपारच्या वेळेला एकदम म्हणजे तापमान 37, वाढलेलं 13 आहे. असं महाराष्ट्रात मुख्य शहरात आपण बघितलं. आता हे जे विषम तापमान आहे ना, त्याच्यामध्ये होणारी जी वाऱ्याची मुवमेंट आहे हे त्याचं एक कारण आहे, म्हणजे प्रदूषण इथे राहण्याचं. बरोबर. दुसरं म्हणजे कमी तापमान असताना ते प्रदूषण जमिनीला चिकटून राहतं राहतं. बरोबर. आणि तापमान वाढल्यानंतर कदाचित रेडिएशनमुळे ते जमिनीपासून लांब जातं. तर या सगळ्या मुवमेंटमध्ये आपला जो त्याच्यामध्ये फिरायचा वेळ आहे ना, तो प्रत्येकाने नीट पद्धतीने आखला पाहिजे. म्हणजे विशेषतः संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला पोल्युशनची मात्रा वाढत जाते त्यावेळेला बाहेर फिरणं किंवा विशेषतः वृद्ध व्यक्तींनी किंवा लहान मुलांनी या सगळ्याचा त्यांना नक्की त्रास होऊ शकतो. तर त्यापासून काळजी घेतली पाहिजे. आता अगदी मास्क वापरायचा की नाही, कारण तो अजून आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये त्याच्याबद्दलचं चांगल्या प्रकारची जागृती, पण मास्क वापरायला सुद्धा काही दिवसांनी आपल्याला लागेल. कारण पार्टिक्युलेट मॅटर जे आहे ना, ते तुमच्या कुठेतरी त्रास तुम्हाला नाकाद्वारे देतच. शरीरामध्ये शिरल्यानंतर ते बाहेर काढायची कुठल्याच प्रकारची मेथड. आता विद्यार्थ्यांचा एक मोठा व्यापक प्रश्न असा आहे की हे प्रमाण जे आहे शेवटी ग्लोबल वॉर्मिंग आहे म्हणतात तसं, की होळीला काही 15-20 वर्षापूर्वी मुंबईत प्रचंड थंडी असायची होळीला. ते थंडी होळीत नसते. पण एशियन कंट्रीज ज्या आहेत सगळ्यात इथे हे प्रॉब्लेम सगळ्यात तेही त्या अहवालात म्हटलेलं आहे. मग बीजिंग असेल, चायना असेल, सगळ्याला ह्या कुठेतरी या सगळ्यांनी एकत्रित येऊन असं काही ठोस पावलं आंतरराष्ट्रीयरित्या उचललेली दिसत आहेत आपल्याला? खरं म्हणजे नाही, कारण प्रत्येक जण प्रगतीच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लागलाय. कारण डेव्हलपिंग इकॉनॉमीचा दिसणाऱ्या राक्षसाकडे त्याचं चांगल्या प्रकारचं लक्ष नाहीये. म्हणजे खरं म्हणजे या विषयावरचं सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने पहिलं जे पुस्तक काढलेलं ना, त्याचं टायटल होतं की सायलेंट मर्डर. म्हणजे कोणीतरी शांतपणे, म्हणजे कोणीतरी हळूच पण येऊन तुमचं मर्डर करते असं. पण आता ज्या पद्धतीने आपण वागतोय ना सगळे, आपल्याला कळतंय की पोल्युशन होतंय, परंतु आपण शहरामध्ये चिकटून आहोत. तर त्याला सायलेंट मर्डरच्या ऐवजी आपण सायलेंट सुइसाइड असं म्हणावं, असं मला आता वाटायला लागलंय. कारण आपल्याला कळतंय की आपण चुकीचं काहीतरी करतोय, आपल्या करण्यातून काहीतरी प्रदूषण होतंय आणि त्या प्रदूषणाला परत आपणच फेस करतोय. टू व्हॉट ट्यून? की आता या पार्टिक्युलेट मॅटरमध्ये होणाऱ्या प्रदूषणाने फक्त श्वसनरोग होतात अशा प्रकारचा गैरसमज होता. त्याच्या पुढे संशोधन गेलंय. तुमच्या कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हार्टच्या संदर्भातल्या रोगांना सुद्धा हे प्रदूषण असू शकतं, म्हणजे कारणीभूत असू शकतं. आणि साधारणपणे याच्यामध्ये जे 80 ते 85% लोक बळी पडतात त्याच्यामधले 40 ते 45% लोक हे कार्डिओव्हास्क्युलर गोष्टींना बळी पडतात. बरोबर आहे. आता हे सगळं प्रकरण ज्यावेळेला आपण एवढं भयावह स्वरूपात बघायला सुरुवात करू त्यावेळेला आपल्याला कळेल की आपण जी करतोय ती चूक करतोय. म्हणजे अशा प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालायचे जेवढ्या काही मेथोडॉलॉजीज असतील त्या प्रामाणिकपणे करण्याची सगळी जबाबदारी ही आता आपल्याकडे आलेली. बरोबर. आणि त्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल माणसाला कन्व्हिन्स करणं, त्याला हा रिपोर्ट नीट पद्धतीने सांगणं आणि या प्रकारच्या या सगळ्या आकड्यांची त्याचा परिचय करून देणं. पण कुठेतरी पहिल्या उत्तरात म्हणातच की या उद्देशाने काय ना हा ओपन रिपोर्ट आलाय आणि त्यात त्यांनी प्रत्येक गोष्ट नमूद केलेली की धोक्याची घंटा सगळ्यांनी बघितलेलीच आहे. मला वाटतं विचार करण्याची वेळ प्रत्येकावर आहे. आज विद्याधरजी आपण 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.